नमस्कार, माझं नाव वैभव माने. तुम्हा सर्वांचं ह्या व्लॉगमध्ये मी मनापासून स्वागत करतो. आता मी अंधेरी रेल्वे स्टेशनवरती आहे आणि इथून मी मुंबई मेट्रो हा प्रवास करणार आहे. चला तर मग आपण या प्रवासाला सुरुवात करूयात. प्लेटफॉर्म क्रमांक 6 पर आने वाली लोकल 4:27 की विरार के लिए 12 डिब्बों की चलत लोकल जर आपल्याला अंधेरीतून मेट्रोने प्रवास करायचा असेल तर अंधेरी पश्चिम या दिशेला जावं लागतं, म्हणजे अंधेरी वेस्टला जावं लागतं. त्याप्रमाणे मी अंधेरी वेस्टला जाऊ लागलो. जर तुम्ही मेट्रोने पहिल्यांदाच प्रवास करत आहात तर तुम्हाला जे समोर बोर्ड दिसत आहेत ते वाचन करून तुम्ही प्रवास करू शकता किंवा एखाद्या व्यक्तीला विचारून त्यानुसार तुम्ही प्रवास करू शकता. मी चालत असताना समोर मला मुंबई मेट्रो 1मध्ये आपले स्वागत आहे असा बोर्ड दिसला. तो वाचून मी पुढे चालू लागलो. मला तिकीट काढायची होती म्हणून मी तिकिटाच्या रांगेत जाऊन उभा राहिलो. मी आझादनगर स्टेशनची तिकीट काढली. तिकीट फक्त 10 रुपये होती आणि मी ट्रेनची वाट पाहत प्लॅटफॉर्मवरती उभा होतो. मी मेट्रोमध्ये प्रवेश केला. आतमध्ये काही प्रवासी बसले होते, काही उभे होते. बाहेर मी पाहत होतो आणि आतमध्ये AC फुल असल्यामुळे बऱ्यापैकी गारवा जाणवत होता. मी प्रवास करत असताना खिडकीतून बाहेर पाहत होतो तर उंच अशा बिल्डिंग दिसत होत्या. तसेच बैठ्या चाळी वगैरे सर्व दिसत होतं. काही बिल्डिंगचे बांधकाम वगैरे चालू होतं आणि समोर पाहिलं तर आपली लोकल ट्रेन येताना मला दिसत होती. मी आझादनगर उतरून पुन्हा अंधेरीला यायला निघालो आणि अंधेरी मेट्रो स्टेशनवरती उतरलो आणि पुन्हा अंधेरी रेल्वे स्टेशनला प्रवास सुरू केला. मी जिना उतरून खाली प्लॅटफॉर्मवरती चालू लागलो. समोर पाहिलं जसं आपल्या मॉलमध्ये वस्तू विकायला म्हणतात त्याप्रमाणे या ठिकाणी कपड्यांची दुकानं होती, बॅगा होत्या, गॉगल्स वगैरे विकायला ठेवले होते. तसेच मोबाईलचे कवर वगैरे सगळे या ठिकाणी विकायला आपल्याला दिसत होतं. म्हणजे या ठिकाणी आपण स्टेशनवरती न येता एखाद्या मॉलमध्येच आलो आहोत असं आपल्याला वाटत होतं. त्याप्रमाणे खाण्याच्या वस्तू वगैरे तसेच हे सर्व या ठिकाणी बर्गर किंग म्हणजे खाण्याचे पदार्थ वगैरे तसेच समोर हॉटेलमध्ये असतात
तसे टेबल वगैरे मला दिसत होते आणि मी स्टेशनकडे प्रवास करत होतो. मी चालत असताना आजूबाजूला जे काही दिसेल ते निरीक्षण करण्याची सवय मला आहे. समोर मी पाहिलं तर मेट्रो बुक्स नावाचं दुकान मला दिसलं आणि त्या ठिकाणी इंग्रजी तसेच मराठी पुस्तकं विक्रीसाठी ठेवली होती. मी ती पाहत होतो. या ठिकाणी पुस्तकं 100 रुपयापासून मिळत होते. तसंच इतर पुस्तकांवरती 10% डिस्काउंट ते देत होते. थोडं पुढे गेल्यानंतर काही दागिने विक्रीसाठी असणारं दुकान देखील मला दिसलं आणि मी पुढे चालू लागलो. समोर चालत असताना एक मोठी स्क्रीन दिसली. त्यावरती काहीतरी जाहिरात चालू होती. ती पाहत मी पुढे चाललो आणि आजूबाजूला बघत असतानाच या ठिकाणी खाद्यपदार्थ देखील विक्रीसाठी मांडलेले असतात. म्हणजे जम्बो किंग वडापाव असेल किंवा मग समोर पाहिलं तर एक फुग्यांनी सजवलेलं एक दुकान होतं. तसेच या स्क्रीनवरती एका चित्रपटाचा ट्रेलर देखील दाखवला होता. पुढे पाहिलं तर ज्यूस सेंटर वगैरे हे सगळं दिसत होतं आणि हे पाहत असताना एक वेगळ्याच विश्वात गेल्यासारखं मला वाटत होतं. अशा प्रकारे मी हा प्रवास करत पुढे चाललो. समोर बघितलं तर मेट्रो टॉईज म्हणजे लहान मुलांसाठी जी काही खेळणी असतात खेळण्याचं दुकान देखील त्या ठिकाणी होतं. आता मी तुमचा निरोप घेतो. पुन्हा लवकरच भेटूया नव्या एका व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. थँक्यू.